आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? सगळ्यांपर्यंत आवाज ज्यांना ज्यांना आवाज येतो त्यांनी हात वरती करा बघा. पाठीमागे येतोय का? करायची का सुरुवात? पहिले मुवाला बदलवा काय ठरलं बघा. महिलांचा रिस्पॉन्स बारी ठरलं. बरं बुवाची वारी कुणाला कुणाला आवडली हात वरती करा. काय झालं चांगलं बोलले कारण बुवा आला नाही मठासारखा बसून गेला. एखादा म्हणजे दगड कसा असतो असे बसून बुवा गेलेले आहे. बुवाची वारी कुणाला आवडली नाही त्यांनी हात वरती करा. हसू नका बुवा काय राग नाही करणार पण खरं ते सांगा बघा. मी गवळण गायली. मी सांगितलं की पहिली बारी मी स्वजवळ केलेली आहे तुम्ही देखील तशीच करा. पण बुवा नाही त्यांना वागण्यात जायची सवयच लागलेली आहे. बघा कान मैदानात उतरत नाही दमड्याच्या दांड्यात. ती राधा त्या कानाला सांगते तर या कानाला वाटलं की बाई मलाच बोलली म्हणून म्हणायचं आहे. आता बुवा काय माझ्या गवळणाची कटिंग करतात बघा. हे जरा ऐकून घे राधा बाई ग मोहन मुतावळ करू नको घाई ग. हा दांडा माझा मजबूत हाय. काय कोण गायलं? हा दांडा माझा मजबूत हाय. अगं हातामध्ये धरशील काय ती माझी बोलवायला त्या फटीमध्ये वरशील काय. असंच काहीतरी गायलं ना. अरे बोला सरळ सरळ गाऊ. तुम्ही जर बोलला नाही तर सरळ सरळ गाऊ नंबर का. आता काय वाटलं पाहिजे. मी एक बोलते बुवा एक बोलतात. बघा कि चलता है चलने दो रुका ना मेरा काम नहीं. आज चलता है जलने दो
बोला ती सगळ्यांना क्या जाने माझ्या सगळ्या शेरची कटिंग दिली सगळ्या शेरची कटिंग दिली म्हणून म्हणायचं आले डमडमरू बजाने आता नहीं बोला ती सगळ्यांना क्या जाने अरे जब तुझे लाठी से लड़ना आता नहीं तो खंजीर चलाना क्या जाने बघा काय झालेलं आहे हा दांडा माझा मजबूत आहे अगं हातामध्ये धरशील काय आता तो दांडा हातामध्ये तर न्यायला पाहिजे की नको तो दांडा तेवढ्या ताकदीचा पाहिजे की नको म्हणून म्हणायचं आहे बुवा काय म्हणतात बघा बुवाची गवळण काय आहे बघा ये नसतात यारी मुझे पानी काय गायलेलं आहे कोणी बघा राधा सकाळच्या पाऱ्यात या गार गार वाऱ्यात लय दिसाचं विरझण तुटलंय हे लय दिसाचं विरझण तुटलंय दांडा घाल तुझ्या देण्यात राधा सकाळच्या पाऱ्यात या गार गार वाऱ्यात बघा आता किती चुकीची गवळण आहे बुवाची राधे सकाळच्या पाऱ्यात या गार गार वाऱ्यात लय दिसाचं विरझण तुटलंय विरझण राधेचं त्याला राधेचा मग तो ताक घुसायला दांडा का बरं याचा घे बरं डेरा हा काय छोटासा असतो का माय मावळे डेरा हा एवढा मोठा असतो एवढा उंच असतो एवढा खोल असतो एवढा ताकदीचा दांडा पण त्या कानाकडे त्या ताकदीचा दांडाच नाही आता ती दही दुधाचं लोण्याचं लोणी विकणारी नाही ती दही विकणारी नाही ती दही घालणारी नाही ती राधा आणि मग याचा दांडा काय घे तिच्याकडे दांडा नसेल का म्हणून मला म्हणायचं आहे बघा विरझण दुसऱ्या नको पडू काय त्या राधेचा डेरा मोठा आहे आणि तुझा दांडा हा लई छोटा आहे म्हणून रवीचा बरं रवीचा नाहीतर वेगळा काय वाटायचं तुम्हाला की सुराच्या संगमाला राग म्हणतात जंगलातील वाघ झाडाला की सुराच्या संगमाला राग म्हणतात जंगलातील वाघ झाडाला साग म्हणतात आणि ह्या वसंत होईला बिना शब्दाचा वाघ म्हणतात बिना शब्दाचा वाघ म्हणतात विरझण घुसळायला नको पडू विरझण घुसळायला नको पडू कान्हा तू या फेऱ्यात विरझण घुसळायला नको पडू कान्हा तू या फेऱ्यात हे कसा पोचल तुझा दांडा आणि कसा पोचल तुझा दांडा माझ्या खोल खोल डेऱ्यात विरझण घुसळायला नको पडू कान्हा तू या फेऱ्यात सांगायचं आहे बुवा तुझा दांडा
आहे लैला डार रांडा बुवा तुमचा जो रांडा आहे तो लय लांडा आहे त्याचा काय उपयोग नाही तो डेऱ्यामध्ये घालायच्या लायकीचा नाही आणि म्हणून तुझा दादा आहे लैला डार तेरी आगे की काटूंगी तेरे पीछे की काटूंगी तेरे ऊपर की काटूंगी तेरे नीचे की काटूंगी तेरी तीसरी बिना रखूंगी मैं तेरे हर बात को काटूंगी कि बिछड़ने वालों का इंतजार क्या करना और उड़ा दिए परिंदे सुनना क्या करना हमारे हाथ में तलवार भी है मौका भी मगर गिरे हुए दुश्मन पे आज बार क्या करना तुझा दादा आहे लैला डार रांडा तुझा दादा आहे लैला डार रांडा तुझ्या दाड्याला लावील कांडा तुझ्या दाड्याला लावील कांडा तुझ्या दाड्याला लावील कांडा तुझ्या दाड्याला लावील उत्तर आधी देवा मग हलवा तुरा तर तुरा म्हणे हलवत नाही तो मिरवला जातो आणि मला उत्तर दिलेलं आहे काय बघा बुवा म्हणतात बुवा काय म्हणतात हे तुझ्यासारख्या गायकांचा बुवा मला म्हणतात अगं तुझ्यासारख्या गायकांचा केलाय मी सुरा म्हणून मानाने आज मिरवतोय तुरा वा 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 बुवा माझा चुरा करणारे बुवा अजून पैदा झालेले नाही एकदा व्हायचे बाकी आहे हा म्हणून म्हणायचं आहे की आपली पहिले गायकी सुधारावा पहिले आपण गातो काय आपण बोलतो काय या गाण्याकडे पहिले लक्ष द्या आणि मग दुसऱ्यांचा चुरा करा मला चुरा कुणाचा करताय ही जी प्रोफेशनल गायिका आहे जी कव्वाली गाते ऑर्केस्ट्रा गाते शक्तिचुरा गाते क्लासिकल गाते त्या गायकीचा चुरा करायला असून पैदा कोणी झालेला नाही बाबा म्हणून म्हणायचं आहे कि तुझसे प्यार करो तो फांसी अच्छी तुझसे प्यार करो तो फांसी अच्छी तेरी आवाज से तो भारी मेरी खांसी अच्छी म्हणून म्हणायचं आहे बघा हे गायनाचा कोरस तू कारण मी 5 परीक्षा दिलेल्या आहेत क्लासिकलच्या आणि म्हणून अरे गायनाचा कोरस तू कर रे पुरा आधी गायनाचा कोरस तू कर रे पुरा नाहीतर वसंता तुझा मी हिसाब कर रे पुरा वसंता तुझा मी हिसाब कर रे पुरा
हातात दे. असंच एडा वगळा एक तुमच्या मनोरंजनाचा भाग आहे. कारण बुवा काय करतात मला काही कळतच नाही, म्हणून म्हणायचं आहे असाच बुवांसारखा माणूस भाजी विक्रेता असतो आणि त्याला त्यांना काही गंध नसतो आणि गंध नसल्या कारणाने त्या भाजीचा पूर्ण वाटोळा होतो. ते कशा प्रकारे ते या गीतात ऐकायचं आहे. बबी दे बबी दे बबी दे बबी दे पारुला बघा. अरे बंड्याला 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 हे बंड्याला 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 समजना गेंड्याला नुसता खाऊ खाऊ मास नाही बस गोल म्हणतो नुसता गेंडे खायचं ना खायचं बाकी दुसरं काही कामच करायचं. अरे बंड्याला बंड्याला या बंड्याला 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 समजना गेंड्याला अरे याच्या पुढच्याच गोंड्याला ह्याच्या पुढच्याच गोंड्याला शूट करू नका, शूट करू नका कारण टाळ्या वाजवला व्यायाम होतो बरं का. टाळ्या वाजवणं म्हणजे व्यायामच आहे. अरे बंड्याला 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 समजना गेंड्याला ह्याच्या पुढच्याच गोंड्याला आणि ह्याच्या पुढच्याच गोंड्याला किड लागली या भेंड्याला याच्या पुढच्याच गोंड्याला किड लागली या भेंड्याला
पोरणीला माझे घालून सुट मोठ टाय अगं बाय 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 घालून सुट मोठ टाय पोरणीला धनी माझे बघा बुवाला सांगणं आहे काय सांगणं आहे बघा शेजारी आहे आणि शेजारी पाणी भरण्यासाठी जाते परंतु पाणी भरायला गेल्याच्या नंतर नळाला पाणीच नसतं म्हणून म्हणायचं आहे अरे माठ माझा भरायचा आहे अगं बाय 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 बानो वाईट काय बरं का माठ माझा भरायचा आहे बाय 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 माठ माझा भरायचा आहे पण या भोईर भुवाच्या अरे नळामध्ये पाणी या भोईर भुवाच्या नळामध्ये पाणी
सुटायला लागलं हे जागे झालंय सारं तांबडं फुटायला लागलं आता आवाज सुटायला लागलं तुझी काय करणारा पाणी सुटायला लागलं हे फक्त क्रेडिट आमच्या साऊंड दादा गळशी दादाला जाते जोरदार काय बघा अरे बुवाला चार भीक माग्या बुवाला चार भीक माग्या तुला अक्कल आहे का बुवा हे बुवाला चार भीक माग्या तुला अक्कल आहे का अरे दिवसा ढवळ्या लोकांच्या कार्य पळवतो बायका दिवसा ढवळ्या लोकांच्या कार्य पळवतो
आपल्या समोर सादर करू. कारण या दुसऱ्या वारीचं शेवटचं गाणं सादर करते. माझं कशामध्ये या पेडणेकर कुटुंबाने मला जवळजवळ असं वाटतं की कोरोनाच्या आधी या ठिकाणी कार्यक्रम अंकुश झोरे बुवा विरुद्ध दीपाली शिंदे असा हा कार्यक्रम झाला होता. आणि या वर्षी तुम्ही मला आमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे आभार मानते. आणि या 7 भावांमध्ये हे 7च भाऊ हा कार्यक्रम आयोजित करतात. एकदा जोरदार काय 7 भावांसाठी होऊन जाऊ द्या. आज एवढा मोठा कार्यक्रम हे राबवतात. फार उत्कृष्ट पद्धतीने कलाकारांना सांभाळतात. त्यांची चांगली देखरेख ठेवतात. त्यांना काय हवं काय नको याची काळजी घेतात. कारण हे त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे. आई वडिलांनी केलेले पुण्य आहे ते आज मुलं उपभोगत आहेत. आणि आज हे जे काय आहे ते त्यांच्या आई वडिलांमुळे आहेत. आणि हाच वारसा ही मुलं पुढे नेत आहेत. आणि म्हणून एक मुखडा एक अंतर त्यांच्यासाठी गाते लक्ष द्यायचं आहे. बघा पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला. बघा अरे गावाचा 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 मांजरे मांजरे काशी गावाचा. अरे गावाचा 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 मांजरे काशी गावाचा. गावाचा या गावाचा आहे मानाचा गणपतिया. आहे मानाचा गणपतिया. अहो पेडणेकर भावांचा आहे मानाचा गणपतिया. अहो पेडणेकर भावांचा.
पाठीशी त्यांची देवी, त्यांचं दैवत, त्यांचं ग्रामदैवत पाठीशी उभं राहावं म्हणून म्हणायचं आहे की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगू दे. या सोमेश्वरी मातेची कृपा या साऱ्या जगाला बघू दे आणि या पेडणेकर कुटुंबाला उदंड आयुष्य लाभू दे, उदंड आयुष्य लाभू दे. एवढंच मी म्हणेन आणि माझ्या दोन्ही बारांचा कार्यक्रम इथेच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढच्या बारीला तुम्हाला खूप सारी शुभेच्छा. धन्यवाद.